नमस्कार. शासन 4 यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी सेवानिवृत्त वय 60 वर्षांबाबत आताची मोठी बातमी. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्याची राज्य कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसाची मोठी मागणी अद्याप प्रलंबित आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी याशिवाय देशातील तब्बल 25 राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्षे इतके आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी यांचे निवृत्तीचे वय 60 वर्ष करण्याची मागणी बरेच वर्षांपासून केली जात आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सकारात्मक प्रस्ताव. माननीय एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना राज्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपादरम्यान सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्यासंदर्भात सकारात्मक आश्वासन दिले होते. त्याचबरोबर या संदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आला होता. सदर प्रस्तावाला मंजुरीकरिता विधानसभेत सादर करण्यात आला होता, परंतु या प्रस्तावाला अनेक आमदार तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी संघटनेकडून विरोध केल्याने सदर प्रस्तावाला मंजुरी मिळाली नाही. यामुळेच कर्मचाऱ्यांची ही मागणी अद्याप प्रलंबित आहे. सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्याची आवश्यकता. सध्या सरकारी कर्मचारी नोकरीसाठी मोठी स्पर्धा होत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू होण्यापर्यंत 30 वर्षे निघून जातात. यामुळे कमी सेवा मिळत आहे. सध्याची सुधारित पेन्शन यूपीएस एनपीएस न्यू एनपीएस ह्या सेवा कालावधीनुसार आधारित असल्याने पेन्शनचा निश्चित टप्पा पूर्ण पेन्शनचा लाभ मिळत नाही. 1 आणि 2 वर्षाच्या अभावामुळे पूर्ण पेन्शन लाभापासून वंचित राहून जातील. तसेच अनेक कर्मचारी प्रदीर्घ सेवेत पदोन्नतीकरिता 1 आणि 2 वर्षामुळे संधी निघून जाते. यामुळे कर्मचाऱ्याच्या या हितास्तव निवृत्तीचे वय वाढ करणे आवश्यक आहे. प्रशासनाच्या बाजूने विचार केला असता निवृत्तीचे वय वाढल्यास अनुभवी कर्मचाऱ्यांचा प्रशासनास कामकाजामध्ये मोठा हातभार लागेल. या बाजूचा विचार करून महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करणे गरजेचे आहे. धन्यवाद.